रामकृष्ण हरी, मी प्रिया, माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला फ्रीज क्लिनिंग दाखवणार आहे। अगदी आपल्याला वेळ नसतो की डीपली फ्रीज क्लीन न करण्यासाठी, तर तुम्ही 8 दिवसांनी 15 दिवसांनी अशी क्लिनिंग केलं तर आपला फ्रीजसुद्धा नीटनेटका राहतो आणि आपण ह्या वस्तू सारख्या घेत नाही, तर एक विचार करूनच अशा गोष्टी घेतो। तर त्या कशा प्रकारे क्लीन करायच्या तर ते दाखवणार आहे। तर ही मी 8 दिवसांनी 15 दिवसांनी ही क्लिनिंग माझी असतेच आणि रोजचं डेली म्हटलं तर एक हात फिरवतेच ओल्या कपड्याने। पण आज तुम्हाला डीपली म्हणजेच 8 दिवसांनी कशी नॉर्मल क्लिनिंग करू शकता तुम्ही तर ते दाखवणार आहे। तर मी ते नॉर्मल लिक्विड घेतले, जे आपले सर्फ एक्सेलचं लिक्विड आहे, त्याच्यानी बॉटलमध्ये ते टाकलं ऑल क्लीनरमध्ये। ती रिकामी बॉटल होती, त्याचा स्प्रे करून मग ते घेतलं आणि त्याचा वास पण खूप छान येतो जेव्हा आपण क्लिनिंग करताना आणि फ्रेश पण वाटतं। तर मी नॉर्मली सगळीकडे स्प्रे करून घेतला। ओल्या कपड्याने आधी स्प्रे केला, त्यानंतर ते फेज झाल्यानंतर तो एकदा पुसला आणि नंतर एकदा ओलसर कपड्याने कॉटनच्या व्यवस्थित पुसून घेतला, जेणेकरून तो पूर्ण क्लीन होईल, त्याचे डागच राहणार नाहीत फेस येते। तर सुरुवातीला बाहेरून पुसून घेतलं आणि आतमध्ये ज्या वस्तू विस्कळलेल्या आहेत, म्हणजे इकडच्या तिकडं भांडी आपण ठेवतो, तर ते एखादा डब्बा असेल, काय सामान असेल तर ते जागच्या जागी ठेवायचं, म्हणजे ती आपल्याला साफ क्लिनिंग करायला सोपं पडतं। आणि नॉर्मली मोठं मोठं पुसून घ्यायचं आतलं, कारण की आपण एखाद्या दुधाचं पातेलं ठेवलं फ्रीजमध्ये तर त्याची ओघळ थोडीफार पाण्याचे डाग हे ते पडलेले असतात। आणि मी आतमध्ये मॅट टाकलेले आहेत फ्रीजचे जे भेटतात ते जरी तुम्ही काढून वॉश केले किंवा पुसले तरीसुद्धा आपला फ्रीज छान राहतो। मॅट त्याच्यासाठी टाकायचं तर आपली काच खराब होऊ नये आणि छान राहावी आणि जे काही डागं पडतील तर त्या मॅटवर राहतील। तर सुरुवातीला मी आधी बाहेरून सर्व फ्रीज क्लीन करून घेते, मग आतमध्ये पुसणार आणि मग वरची साईडसुद्धा पुसायचीच आहे। तर सुरुवातीला आता म्हटलं वरचं सर्व काढून घेऊ, पुन्हा धूळ पडेल। तर वरचं मी पहिले हे खाली ठेवायचे ओव्हनवर, पण आता ओव्हनवरती ठेवले असल्यामुळं मला हे फ्रीजवरती ठेवायला लागले। ही जवळच औषधं जी आयुर्वेदिक माझी चालू आहेत संधिवाताची, तर ते छोटीची नॉर्मल ज्या आहेत त्या गोष्टी मी तिथे जवळच ठेवते, जेणेकरून गोळ्या घ्यायला सोपं पडतं आपल्याला, पुन्हा वस्तू तिथल्या तिथं राहते व्यवस्थित। तर तो ट्रेसुद्धा व्यवस्थित क्लीन करून घेतला, ओलसर पाण्याने साबणाने व्यवस्थित स्वच्छ ट्रे करून तो आता पुन्हा कोरड्या कपड्याने क्लीन करून त्या वस्तू जागच्या जागी ठेवते। आणि ही क्लिनिंग तुम्ही 8 दिवसांनी केलं ना तर मग धूळसुद्धा कमी राहते आणि आपलं लक्षसुद्धा राहतं की कुठं गोष्ट संपली आहे, काय ठेवायचं आहे काय नाही। आणि आपण ह्या बाटल्यासुद्धा पाण्याखाली धुवून आणि मग छानपैकी पुसून घ्यायच्या। आता जेव्हा औषध घेते तेव्हा त्या बाटल्या नेहमी लक्षात ठेवायचं की त्या धुवून घ्यायच्या आणि मग पुसून ठेवायच्या, म्हणजे ते ओघळ राहत नाही औषधाची। आपण जेव्हा झाकण काढतो तेव्हा एखाद्या वेळेस बघा ओघळ राहते, तर तसं न होता ते आपली बॉटलसुद्धा स्वच्छ राहते। आणि तर अशा प्रकारे ज्या नको आहेत त्या वस्तू साईडला काढून टाकल्या, कारण की आपण सहज जरी कुठे गेलो की काय ठेवायचं म्हटलं की आपण पटकन त्या ठिकाणी ठेवून देतो आणि नंतर विसरून जातो। तर माझ्या बाबतीत पण असंच होतं, कधी कधी बाहेरून आलं की कुठे वस्तू काढायची म्हटली किंवा काय, तर पटकन ठेवण्यासाठी घाईघाईत असलो की आपण ठेवून देतो त्या ट्रेमध्ये। तर तशाच गोष्टी 2-3 मी बाहेर काढल्या, एखादी विकची डबी, एखादी गोळीचं पाकिट संपलं असेल किंवा काय परीचं काय राहिलं असेल तर त्या गोष्टी मी साईडला ठेवते, ट्रेमध्ये ठेवते। आता ते मी पूर्ण साईडला काढलं आणि फ्रीजमध्ये वरती जो कवर टाकलं होतं मी फ्रीजचं ते सुद्धा काढलं आणि ओलसर कपड्याने छान पुसून घेतलं। आता जेव्हा डीपली क्लिनिंग होते तेव्हा तो डायरेक्ट धुवायलाच टाकते मी तो कपडा, पण आता नॉर्मल 8 दिवसांनी काढले त्यामुळे तो व्यवस्थित पुसून घेतला स्प्रेच्या साह्याने। आधी थोडासा क्लीन केला आणि नंतर मग ओलसर कपड्याने पुसून घेतला। आता फ्रीज मोठा असल्यामुळे जास्त माझा हात पोचत नाही साईड कटनी, नंतर मग मी हळूच थोड्या वेळाने स्टूल घेतला आणि स्टूलवरती चढून मग ते क्लीन करून घेतलं। आणि जी फळं आहेत तीसुद्धा चेक केली की खराब आहेत की नाहीत, पण शक्यतो आपलं लक्ष असतंच प्रत्येक गोष्टीकडं। तर अशा प्रकारे मी फ्रीज पूर्णपणे क्लीन करून घेतला बाहेरच्या साईडनी। आता नाहीच जमेल त्यामुळे मला टेबल आणावा लागला आणि वरून डीपली क्लीन अशी करून घ्यावी लागली। आणि जास्त धूळ नव्हती, कारण की आता पाऊस पण खूप पडतो आहे त्यामुळे एवढी धूळ नसते आणि आपला 8 दिवसांनी आपला हात जातोच, त्यामुळे एवढी धूळ तर नसतेच माझ्या इथे तरी। आणि तुम्ही पण अशीच क्लिनिंग केली 8 दिवसांनी 15 दिवसांनी तर आपला फ्रीजसुद्धा खूप छान राहतो। आता ऑफिस वर्क म्हणजे ज्या महिला आहेत त्यांना जमत नाही, पण त्यांनी जरी महिन्यानी 15 दिवसांनी केलं तरी फ्रीज व्यवस्थित राहील, सांगायचा उद्देश म्हटला तर। आता हे व्यवस्थित मी वरती ठेवून देते एक साईडला
आणि एक छोटीशी अशी ही फुलदाणी म्हणजे ते फुलदाच्या मी मध्ये सांगितलं होतं, गिफ्ट भेटलं होतं सत्कार करायच्या टायमाला, तेव्हा त्याचं मी आणि जे माझ्याकडे फ्लावर्स उरले होते ते मी त्यात ठेवले. आता ह्या काय गोष्टी छोट्या चॉकलेट्स येते मी आता जे वरती बाहेर ठेवलं होतं ते आता फ्रीजमध्ये ठेवलं आणि वरचं पूर्ण व्यवस्थित क्लीन केलं. तुम्हाला दाखवतेच, अगदी छान आणि फ्रेश वाटतं जेव्हा आपण एखादी गोष्ट पुसतो आणि नीटनेटकं ठेवतो तेव्हा. तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं फ्रीजचा वरचा जो भाग आहे, जास्त पसारासुद्धा दिसत नाही, जागच्या जागी ठेवल्यामुळं एकदम भारी वाटतं. आणि आपण क्लीन केल्यानंतर आपल्या मनालासुद्धा खूप भारी वाटतं की आपण क्लीन करतो तेव्हा. आता फ्रीजमध्ये सुद्धा आपण एखादी गोष्ट लागली की काही गडबडीत असतो तर आपल्या वस्तू इकडच्या तिकडं होतात. तर माझ्या बाबतीत पण थोडंफार असंच होतं. तर हे पॅकिंग मसाले मी चिमटे लावून ठेवलेत, फक्त व्यवस्थित आहेत, फक्त ते व्यवस्थित म्हणजे ठेवले 8 दिवसांनी. आणि शक्यतो व्यवस्थितच असतं, पण एखाद्या वेळेस इकडची गोष्ट तिकडं राहिली की तेही चेक करायचं, म्हणजे आपला फ्रीज पण नीट व्यवस्थित राहतं, काही सांडत नाही. आणि फ्रीजमध्ये एखादी वस्तू सांडली की त्याचे डागसुद्धा राहतात. मग जास्त करून आपण मसाले, ऑइल वस्तू अशा गोष्टी ठेवतो. तर वरचं क्लीन करून झालं. वरचा भाग जास्त करून मी ड्राय एरियाज म्हणजे मसाले ठेवलेत, बेकिंग सोडा ह्या अशा गोष्टी ठेवलेत आणि त्या छान राहतात. काही त्याला असं हे होत नाही फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं. आणि त्या कधीतरीच लागतात, त्यामुळे मला ते वरच्या कप्प्यामध्ये ठेवते मी, बाहेर ठेवत नाही मसाले. आणि आता हा खालचा कप्पा मगाशी तुम्ही पाहिलंच असेल, मी वस्तू जागच्या जागी ठेवल्या ज्या इकडे तिकडे झाल्या होत्या. आणि आता नॉर्मल एक कोमट कपडा म्हणजे ओलसर थोडासा केला आणि तो पुसून घेते डब्यांची वरची झाकणं. आता हे ड्रायफ्रूट हे ते आपण कधीतरीच काढतो, पण आपला सहसासारखा फ्रीज उघडताना एखाद्या वेळेस हात लागतोच, तर ते 8 दिवसांनी पुसलं की ते व्यवस्थित राहतं. आणि जेव्हा आपण डीपली क्लीन करायला जातो तेव्हा जास्त वेळ लागत नाही आपल्याला क्लीन करायला. आता हे बाकीचे जे स्टोरेज आहेत डबे, ते संपल्यावरती आपण घासतच असतो, त्यामुळे एवढं काय फ्रीज आपला खराब होत नाही. जर आता व्यवस्थित क्लीन करून झाले. आणि आता पुढचा माझा फ्रीजचा थोडं काचेचं आहे ग्लाससारखं, तुम्हाला पाहिलंच असाल, मी मगाशी दिसत होते फ्रीजमध्ये. थोडं काचेचं असल्यामुळे ना क्लीन करायला पण सोपं पडतं. तर इथे माझी अशा प्रकारे क्लिनिंग झाली आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल माझा, तर नक्की कमेंट करा आणि कोणता व्हिडिओ पाहिजे असेल तेही सांगा. मलाही सुद्धा आवडेल की तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी. तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.